वेळोवेळी जाणून घेतच राहा। दरम्यान एकीकडे ही सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हल्ला चढवलेला आहे। बघूया। ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र या ठिकाणी झालं। पुढच्या काळातही या सर्व ओबीसी शिष्टमंडळाच्या लोकांना काही गैरसमज असेल जीआर बद्दल, त्यांना काही शब्द न शब्द अजून काही खुलासे पाहिजे असतील, अजून काही स्पष्टीकरण करायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी सरकार स्पष्टीकरण करायला तयार आहे। या जीआरनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही चुकीच्या व्यक्ती ओबीसी मध्ये येणार नाही। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही। तर सातत्याने मनोज जरांगेंवर हल्ला चढवणारे लक्ष्मण हाके यांनी आपला मोर्चा आता विखेंकडे वळवलाय आणि विखेंवर लक्ष्मण हाके यांनी जोरदार तोंडसूक घेतलाय। आपण बघूया लक्ष्मण हाके काय म्हणतात। विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय। ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे। ज्या ओबीसीनी विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत। कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, अरे विखे, ओबीसीनी कधी कुणाला विरोध केलाय? ओबीसी मधल्या समावेशाला म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केलाय। त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे। या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील। विखे पाटील हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे। कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की? कारखाना चालवणं, पैसे कमवणं ही विखेंची विचारधारा आहे। आयोगांचं आजपर्यंतचे निर्णय विखेंना मान्य नाहीत। संविधानामधलं आरक्षणाचं बेसिक तत्व विखेंना मान्य नाही, म्हणजे संविधान मानत नाहीत का विखे? विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय। ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत, हे मूर्ख माणसं आहेत, मूर्ख। या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य, अरे जरांगीची भाषा बोलतोय हा विखे। आणि